तुम्ही जर स्विगी, डोंजो असे जे प्लॅटफॉर्म आहेत ह्याच्यात काम करताय आणि तुम्हाला एकदा कॉल आला की चिकन मटन तंदुरी हे आम्हाला डिलिव्हर करा आणि तुम्ही त्या स्पॉटला गेलाय आणि तुम्ही जेव्हा त्यांना फोन लावताय की ऑर्डर आणली आहे मी आणि तिकडनं तुम्हाला बोलतात की तुम्ही स्मशान घाटमध्ये या, ते पण रात्री 10च्या पुढं, तर तुम्ही आज जाताल का नाही? मित्रांनो, अशीच एक घटना आपल्या पुण्यामधल्या येरवड्यामध्ये घडली होती. येरवड्यामध्ये एक मुलगा जो स्विगीमध्ये काम करायचा, त्याचा तो एरिया होता तो येरवड्याचा होता. त्याला एकदा असाच फोन आला. एक लेडीज होती, तिने ऑर्डर केली की चिकन तंदुरी आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी, हे एवढी मोठी ऑर्डर होती. आणि त्यांनी घेतली ऑर्डर आणि ती ऑर्डर पोचवायला तो येरवडा स्मशानभूमी इथे गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी आपला त्या मॅडमचा नंबर होता त्याच्यावर फोन केला की मॅडम, मी तुमची ऑर्डर आणली आहे, कुठे यायचंय? मी आत्ता त्या स्मशानभूमीच्या समोर थांबलोय. जेव्हा तो पोचला तेव्हा 10:30 ते 11:45चा टाइम होता आणि त्याला 10 वाजता ती ऑर्डर भेटली होती. तो तिथे गेला, त्यांनी फोन केला तर त्या मॅडमने कॉल रिसिव्ह केला, पण ती जी मॅडमचं बोलण्याचा टोनिंग होता ना, तो अगोदरपेक्षा खूप वेगळा होता. ती अशा टोनिंग मध्ये बोलत होती की बोला ना, काय झालं, आणली ऑर्डर, या ना तुम्ही स्मशानभूमीमध्ये. आता हा जो मुलगा होता, मी मुद्दामून त्याचं नाव नाही घेत, आपण त्याला कुणाल बोलू. कुणालला हे बोलणं जरा विचित्र वाटलं. तो बोलला की मॅडम, ज्या पहिल्या मॅडम होत्या ना, त्यांनी मला फक्त इथलाच ऍड्रेस दिलता, पण मी आलोय त्या स्मशानभूमीपाशी, तर त्यांना सांगा की कुठे यायचं. बोले तिकडनं बोलते ती बाई. मी तीच बोलते, तुम्ही स्मशानमध्ये या ना, मी तिथं थांबले, माझे मित्र मैत्रिणी आहेत, आमची पार्टी चालली, या ना तुम्ही. ती एवढं असं लाडात आणि तिचा आवाजामधला बदल. आता हा जो कुणाल होता हा थोडा घाबरला, कारण की कोणी घाबरल की स्मशानभूमीच्या गेटवर थांबलाय आणि त्याला ती बाई फोर्स करते की तुम्ही आत या, तर तुम्ही जाताल का? कोणीच जाणार नाही. आणि ते पण असं नॉनव्हेज वगैरे घेऊन. ह्यानी पुन्हा त्या बाईला बोलला की नाही नाही मॅडम, मी आत येऊ शकत नाही, रात्रीची वेळ आहे, तुम्ही बाहेर या. तिथं स्मशानभूमीच्या बाहेर एक लाईटचा खांब आहे, मी तिथं थांबलोय, तुम्ही या, तुमची ऑर्डर घेऊन जावा. आता इकडनं रिप्लाय, काय हो असं करता, आमची पार्टी चालली आहे ना, या ना तुम्ही आत, काय घाबरता का भूतांना? आणि ती तिकडनं हसायला लागली. आता हा आणखीन घाबरला. हा पूर्णपणे नाही का, म्हणजे त्याला कळत नव्हतं की काय झालंय, कोण बोलतोय कोण. म्हणून त्यांनी फोन कट केला आणि पुन्हा त्याच नंबरवर लावला. का तर त्याला वाटलं की चुकून दुसरा नंबर लागला का. पुन्हा त्यांनी लावला, पुन्हा उचलला गेला कॉल आणि तिकडनं आहे ना तशीच ती बाई बोलते, अहो तुम्ही कट करून का लावताय, या ना तुम्ही स्मशानमध्ये, फक्त आत या, आम्ही समोरच बसलेलो आहे, आम्ही घेतो, तुम्ही या ना, काय घाबरता का तुम्ही भूतांना, आम्ही काय भूत आहेत का? आता ह्याला कळून चुकलं की काहीतरी विचित्र प्रकारे नाही तर कोणतरी आहे ना आपल्याबरोबर मस्करी करते. म्हणून त्यांनी त्या फोनला वर बोलला त्या बाईला, हो का मॅडम, ऑर्डर कॅन्सल करा तुम्ही, मी आत येऊ शकत नाही. आता ती तिकडनं बोलते की नका नका कॅन्सल नका करू, आमची पार्टी चालली आहे, तुम्ही काम करा, तुम्ही आहे ना गेटवर या, मी गेटच्या इथे येते. आता ह्याला काय वाटलं की गेटच्या आत जायचं नाही आपल्याला, गेटच्या बाहेर थांबू, म्हणून तो तिथं थांबला आणि त्याच्या हातामध्ये ती पूर्ण बॅग होती. आता काय झालं, एक 5 मिनिटं झाल्यानंतर आहे ना अचानकच त्याच्या हातातनं ती बॅग आहे ना जसं काय कुणीतरी ओढली आणि पडली खाली. तर हा आजूबाजूला बघतो तर आजूबाजूला कोण नाही आणि बॅग कशी काय खाली पडली. म्हणून तो आहे ना असा वाकला बॅग घ्यायला आणि बॅग उचलून वर बघतो तर गेटवर आहे ना 3 ते 4 म्हणजे 2 जेंट्स 3 लेडीज असे सावल्या, म्हणजे लिटरली सावल्या टाईप असं दिसलं त्याला. तो घाबरला आणि बॅग घेऊन मागं सरकला तर त्याला म्हणजे अचानक असं जाणवलं की अंगातनं काहीतरी गार हवा गेली आपल्या. आता तो पूर्णपणे घाबरला होता, का 11:15चा टायमिंग झाला. त्यांनी काय फोन बिन नाही केला, तर त्याला कळून चुकलं काहीतरी विचित्र प्रकार घडतोय. त्यांनी ती तशीच बॅग घेतली, त्याच्या बॅगमध्ये ठेवली, गाडीला किक मारली, निघाला. तो तिथनं निघाला आणि पुढं आला, थोडासा पुढं आला तर त्याचा तिथं एकदम विचित्र ऍक्सिडेंट झाला. त्याचा पाय तुटला, त्याच्या चेहऱ्याला लागलं आणि लोकांनी ज्यांनी उचलला होता रात्रीच्या वेळी त्याला आणि हॉस्पिटलमध्ये नेलता,
त्यांनी त्याची ती बॅग पण आहे ना तिथंच नेली होती, हॉस्पिटलमध्येच, तिथलंच जवळपासचं हॉस्पिटल, मी मुद्दामून नाव नाही घेत, त्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याची बॅग पण तिथं होती. त्या बॅगमध्ये ते जे चिकन तंदुरी वगैरे सगळं सगळं तसं होतं. हा बेशुद्ध होता, याच्या पायाला लागलं होतं, पाय फ्रॅक्चर झाला होता, चेहऱ्याला मार लागला होता. आता हा दुसऱ्या दिवशी याला शुद्ध आली, दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याला शुद्ध आली, तर ह्याचं पहिलं लक्ष गेलं त्या बॅगवर. आणि हा बघतोय त्या का पहाटेच्या वेळी, म्हणजे एक 7-7:30 टायमिंग, वॉर्डमध्ये एकटाच होता, बघतोय त्या काय त्या बॅगच्या इथे आहे ना, तेच ज्याला त्या सावल्या दिसल्या होत्या त्या सावल्या तिथं थांबल्यात आणि त्याकडे बघून हसत्यात ते. हा किंचाळला, तेवढ्यात काय वॉर्ड बॉय नर्स वगैरे आले, काय झालं, नाही नाही बोले काहीतरी आहे इथं, ती बॅग बाहेर फेका, ती बॅग बाहेर फेका. तर बोले ही तुमचीच बॅग आहे, आता तुमचे घरचे आलेत रात्री, ते खाली थांबलेत, त्यांना बोलवतो आम्ही, त्यांच्याकडे देतो. नाही बोले बॅग फेका, बॅग फेका. आता त्याचे ते घरचे आले, त्याचे काय आई वडील वगैरे होते, भाऊ होता, ते आले, काय झालं, मग त्यांनी सगळा लिटरली घडलेला किस्सा सांगितला. मग त्यांनी ती बॅग फेकली आणि त्याला डिस्चार्ज दिला, त्या हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेतला आणि त्याला घरी आणला तर सारखं त्याला तेच आठवायचं आणि त्याला असं वाटायचं कोणतरी असं बोलतंय की तू आमची ऑर्डर दिली नाही, तू आमची ऑर्डर दिली नाही. रात्रंदिवस घाबरलेल्या अवस्थेत असायचा, झोपायचा नाही, असं 3-4 दिवस झालं. त्याच्या पायामुळे त्याला कुठं जाता येत नव्हतं, घरातच. आता हे सगळं त्याची आई आणि वडील ऑब्झर्व करत होते की याला काहीतरी झालंय आणि याने असा किस्सा सांगितला, ह्याला दाखवलं पाहिजे काहीतरी. म्हणून त्याच्या आईने त्याच्या ओळखीमध्ये, त्याच्या आईच्या बहिणीच्या ओळखीमध्ये एक बाई होती देवाचं करणारी, तिला बोलून घेतलं घरी आणि तिने बघितलं तर तिने सांगितलं हा त्यांच्या जे त्यांचा जो एरिया होता त्या एरियामध्ये ना हा घावला आहे, ह्याच्यावर सावली पडली आणि ते जे जेवण होतं ते तुम्ही कुठं फेकलं. तर त्यांनी सांगितलं ते हॉस्पिटलच्या खिडकीतनं बाहेर ती बॅगच फेकली, सगळी हॉस्पिटलच्या खिडकीतनं ती बॅगच फेकली तशी. आता ती जी बाई बोलली की ती बॅग तिथं आहे का बघा पहिलं, ते जे जेवण ठेवलं होतं. आता 4-5 दिवस लोटून गेलते, त्याचे वडील बोलले आता कशी घावल, तरी पण मी बघतो. त्यांनी ती त्या हॉस्पिटलच्या जिथनं बॅग फेकली होती बघितली, तिथं ती बॅग पडली होती, ती जे जेवणाचं होतं ना सगळं पडलं होतं तिथं. त्यांनी ते घेतलं, आणलं त्या बाईच्या इथं. ती बाई बोलली की हे ज्या ठिकाणी ते स्मशान आहे तिथं बरोबर दुपारच्या वेळी 2:30 वाजता तिथं जाऊन ठेवा, मग मी पुढचं काय करायचं करते. ह्याच्या वडिलांनी तसंच केलं, ती पिशवी घेतली, तिथं त्याला विचारलं कुठं थांबला होता, काय सांगेल, तिथं ठेवलं. त्यानंतर त्या बाईनी घरच्या घरीच काय इलाज केला आणि बरा झाला. तेव्हापासून या घटनेला आज 1 वर्ष कंप्लीट झालंय. तेव्हापासून त्यांनी जे झोमॅटो डोंजो काय होतं स्विगीचं ते काम सोडून दिलं. तो आता बरा आहे, पण तो असं सांगतो की तो जो अनुभव होता रात्रीचा तो खूप विचित्र होता. मित्रांनो, असं कसं शक्य होईल हे मला पण माहित नाही, कारण की हे जे आम्हाला कुणालनी सांगितलं, कुणाल बरा झाला, कुणालनी तेव्हापासून तो जो स्विगीचा जॉब आहे तो सोडला. आता कुणाल एकदम बरोबर बरा आहे, पण तो सांगतो की हे जे मला जे दिवस गेले 3-4 दिवस आणि तो जो टायमिंग होता, जी ऑर्डर मला भेटली होती, ते आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो. मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, असं शक्य होऊ शकतं का? प्रेत आत्मा फोन करतोय आणि ऑर्डर करतोय आणि त्याला त्या स्मशानभूमीच्या इथं बोलवतोय आणि हेही सांगतोय की आम्ही इथं 4 जण बसलो, आमची पार्टी तू आज येऊन दे. कसं काय शक्य आहे? आणि जो कुणाल आहे त्यांनी जसं सांगितलं तसं मी तुम्हाला ऐकवलं, पण मलाही ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की कसं काय शक्य आहे की फोन करल आत्मा आणि ऑर्डर देईल. मग हे जे पैशाचं लेनदेन होतं, ते पैसे पाठवायचे, पैसे घ्यायचे, किंवा हे जे मधलं ऑनलाईनचं जे ऑनलाईन ऑर्डर करणं होतं, हे कसं शक्य आहे हे तुम्हीच मला सांगा. ही घटना मी मुद्दामून त्याचं खरं नाव नाही घेत, कारण की एखाद्याला आवडत नाही. मी त्याचं नाव कुणाल सांगितलं. ही घटना आम्हाला त्यांनीच पाठवली. आमचा व्हिडिओ तो कंटिन्यू बघतो, पण तो मला हेही बोलतो की दादा तुमचा व्हिडिओ बघितलं की मला ती घटना आठवती. म्हणून मी त्याला बोललो की कशाला बघत असतो व्हिडिओ असे. त्यांनीच आम्हाला ही घटना पाठवली आणि त्याच्याबरोबर ही 1 वर्षापूर्वी ही घटना घडली होती. मित्रांनो, ही घटना कशी वाटली, ही स्टोरी कशी वाटली, आता ही किती खरी आहे किती खोटी आहे हे माहित नाही. तर तुम्हीच सांगा, तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही घटना खरी आहे का खोटी आहे.
मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हिस्टॉरिकल, हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, मी नक्कीच पब्लिश करेल. मित्रांनो, ही घटना कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचा कमेंट आला तर मी अजून चांगल्या चांगल्या घटना तुमच्या समोर आणल. धन्यवाद.